थंबनेल तर तुम्ही पाहिलंच असणार. तर अगदी बरोबर. तर आज मी तुमच्यासाठी एक अशी ट्रिक घेऊन आलेली आहे, ज्या ट्रिकचा वापर करून तुम्ही आपले हजारो रुपये वाचवाल. तर तुम्ही दुधाच्या ताज्या साईमध्ये इनो टाकून अशा महागड्या वस्तू बनवाल, ज्या आणण्यासाठी आपल्याला फारच पैसे मोजावे लागतात. तर तुम्ही त्या घरच्या घरी बनवू शकतात. तर नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर या रेसिपीसाठी आपल्याला दुधाच्या ताज्या साईचा वापर करायचा आहे. तर तुम्ही पण दुधाची अशी जाडसर अशी साई घरच्या घरी बनवू शकता. तर ही कशी बनवायची, तर यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा. तर या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ही ट्रिक नक्की सांगेन. तर आता मी इथे या महागड्या वस्तू बनवण्यासाठी काही दिवसापासून ही साई साठवून ठेवलेली होती. त्यानंतर आता आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला ही जी सगळी साठवलेली साई आहे ती घालायची आहे. त्यानंतर आता आपल्याला ही जी साई आहे ती थोडीशी फेटून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे आणि 1 मिनिटापर्यंत आपल्याला ही जी साई आहे ती फेटून घ्यायची आहे. तर मी इथे साई 1 मिनिटापर्यंत फेटून घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास थंड पाणी घालायचं आहे. तर आपल्याला याच्यामध्ये एकदम थंड चिल पाण्याचा वापर करायचा आहे. तर पाणी घातल्यानंतर परत आपल्याला ही जी साई आहे ती फेटून घ्यायची आहे. तर मी इथे परत ही साई 2-3 मिनिटापर्यंत फेटून घेतलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा इनो घालायचा आहे आणि परत ही साई आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचा आहे. तर मी साई इथे 2-3 मिनिटापर्यंत परत फेटून घेतलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये परत आपल्याला अर्धा ग्लास थंड पाणी घालायचं आहे आणि परत फेटायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला मधी याच्यामध्ये अर्धा ग्लास थंड पाणी घालायचं आहे आणि ही जी साई आहे ती व्यवस्थित चमच्यानी फेटत राहायचं आहे. मग इथे मी ही साई आता व्यवस्थित 15-20 मिनिटापर्यंत व्यवस्थित फेटून घेतलेली आहे. मग शेवटी याच्यामध्ये आपल्याला 1 ग्लास थंड पाणी घालायचं आहे आणि परत हे मिक्स करायचं आहे. तर आता इथे हे जे साईमधील लोणी आहे ते वेगळं झालेले आहे. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला या लोण्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तर हे बघा किती व्यवस्थित यामधील लोणी जे आहे ते बाहेर आलेलं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ताज्या साईचा वापर करून घरच्या घरी लोणी पण बनवू शकता. तर आपल्याला व्यवस्थित हे जे लोण्याचे गोळे आहेत ते वेगळे करायचे आहेत. त्यानंतर जे शेवटी उरलेलं ताक असते तर ते टाकायचं नाही आहे. तर आपण या रेसिपीमध्ये या ताकाचा पण वापर करणार आहे. तर मी ते लोण्याचे सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला परत एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला 2 ग्लास एकदम थंड पाणी घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला हे गोळे घालायचे आहेत आणि व्यवस्थित हे गोळे आता एकदा आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. तर आता मी इथे हे जे लोण्याचे सगळे गोळे आहेत ते व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला या लोण्यापासून तूप तयार करायचं आहे. तर हे आपल्याला गोळे एका भांड्यामध्ये घालायचे आहे आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि आता हे लोणी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर चमच्याने हे जे लोणी आहे आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. तर आता इथे हे जे लोणी आहे ते थोडेसे शिजलेलं आहे. तर
तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे लोणी आहे ते पूर्णपणे शिजून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित हे लोणी आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे. तर आता इथे हे जे लोणी आहे ते व्यवस्थित बॉईल झालेलं आहे आणि हे तूप बनून तयार झालेलं आहे. त्यानंतर हे तूप आपल्याला पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर आता हे तूप पूर्णपणे थंड होईपर्यंत आपण हा दुसरा पदार्थ तयार करूया. तर त्यासाठी आपण जे उरलेले ताक ठेवलेलं होतं तर ते एका भांड्यामध्ये घालून आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे. मग ताक थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला हे चेक करायचं आहे. तर आता इथे हे ताक जे आहे ते थोडंसं थंड झालेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये लिंबूचा रस घालायचा आहे. तर मी ते 1 लिंबूचा वापर केलेला आहे. तर तुम्ही इथे लिंबूच्या जागी व्हिनेगर असल्यास व्हिनेगरचा पण इथे वापर करू शकता. तर आता याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे लिंबूचा रस घालायचा आहे. आणि आता हे ताक आपल्याला पूर्णपणे शिजून घ्यायचं आहे. तर आता इथे हे जे ताक आहे ते पूर्णपणे शिजलेलं आहे. आणि आता इथे या ताकामधील जे पनीर आहे ते वेगळं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला परत गॅस बंद करायचा आहे. तर आता इथे तूप पण व्यवस्थित थंड झालेलं आहे आणि तूप आणि जो शिजवलेला भाग असतो तो वेगळा झालेला आहे. त्यानंतर आपल्याला हे जे वरचे तूप आहे ते एका भांड्यामध्ये काढायचं आहे. तर तुम्ही हे तूप कापडाने पण गाळून घेऊ शकता. त्यानंतर जो उरलेला तुपाचा भाग असतो तो आपल्याला फेकायचा नाही आहे. तर याचा पण आपण या रेसिपीसाठी वापर करणार आहे. तर आता इथे तूप गाळून जो उरलेला भाग आहे तो आपल्याला परत गॅसवर ठेवायचा आहे आणि इथे पण आपल्याला गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे. मग त्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला 1 कप बेसन घालायचं आहे. तर मी इथे या रेसिपीसाठी बेसनाचा वापर केलेला आहे. तर तुम्ही इथे बेसनच्या जागी गहू पिठाचा पण वापर करू शकता. तर आता इथे आपल्याला 1 कप बेसन घालायचं आहे आणि परत हे दोन्ही साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि हे जे बेसन आहे ते आपल्याला व्यवस्थित 1-2 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे बेसन व्यवस्थित भाजलेलं आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे. तर मी इथे 2 चमचे साखरेचा वापर केलेला आहे. तर तुम्ही इथे आपल्या चवीनुसार साखरेचा वापर करू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला आता 1 कप दूध घालायचं आहे आणि परत हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे. तर आता आपल्याला हे जे साहित्य आहे ते मिक्स करताना गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे. नाहीतर हे जे मिश्रण आहे ते तळापासून जळेल. त्यासाठी आपल्याला गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे. आणि आता हे मिश्रण व्यवस्थित घटसर होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे. तर या मिश्रणाला आपल्याला चमच्याने मधून ढवळत राहायचं आहे. नाहीतर यामध्ये गाठे पडतील. तर आता इथे मिश्रण पण मी 2-3 मिनिटापर्यंत व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित घटसर झालेले आहे, शिजलेलं आहे. त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. मग आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि याच्यावरती हे मिश्रण घालायचं आहे. मग मिश्रण घातल्यानंतर आता आपल्याला हे जे मिश्रण आहे ते सेट करून घ्यायचं आहे. तर आता हे मिश्रण आपल्याला चौकोनी आकारामध्ये सेट करायचं आहे.
तर मी ते हे मिश्रण व्यवस्थित चौकोनी आकारमध्ये सेट केलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड करायचं आहे. तर आता हे मिश्रण आपल्याला फ्रीजमध्ये 15-20 मिनिटापर्यंत असेच ठेवून द्यायचं आहे. नाहीतर तुम्ही याला साईडला पण 30 मिनिटापर्यंत ठेवू शकता. त्यानंतर आता आपल्याला एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि यामध्ये हे जे आपण ताक शिजवलेले होते ते या कॉटनच्या कपड्याने गाळून घ्यायचं आहे. तर तुम्ही ते गाळणीचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला हे जे पनीर आणि पाणी आहे ते वेगळं करायचं आहे आणि यामधील हे जे पाणी आहे ते व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीची जाडसर अशी साई बनवण्यासाठी तुम्हाला दूध गरम केल्यानंतर गरमागरम फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. त्यामुळे ही दुधाची साई जी आहे ती जाड बनेल. तर पाणी पूर्णपणे गाळल्यानंतर हे जे पनीर आहे ते असेच आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. दूध पूर्णपणे थंड करून फ्रीजमध्ये ठेवल्यास साई तेवढी धरणार नाही. तर आता इथे 15-20 मिनिट झालेले आहे आणि हे मिश्रण पण पूर्णपणे थंड झालेले आहे. त्यानंतर आता आपल्याला याच्या वड्या कट करायच्या आहेत. तर मी ते याच्या वड्या चौकोनी आकारमध्ये कट करायचं आहे. तर तुम्ही ह्या गोल नाही तर त्रिकोणी आकारमध्ये पण कट करू शकता. नाहीतर तुम्ही या मिश्रणाचा वापर करून याचे लाडू पण बनवू शकता. जाडसर अशी साई बनवण्याचा माझा जो एवढे दिवसाचा एक्सपिरियन्स आहे तो आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर हे तुम्ही नक्की करून बघा. त्यानंतर ह्या वड्या कट केल्यानंतर आता आपल्याला याच्यावरती गार्निशिंग करायचे आहे. तर त्याच्यासाठी मी इथे मनुका घेतलेले आहेत. तर तुम्ही याच्यावरती काजू नाही तर बदामचा पण वापर करू शकता. तर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कोणते दुसरे ड्रायफ्रूट्स ह्याच्यामध्ये घालू शकता. तर आता इथे बेसनाची रुचकर अशी बर्फी बनून तयार झालेली आहे. तर आता इथे हे जे पनीर आहे ते पण पूर्णपणे थंड झालेले आहे. त्यानंतर या पनीरचे आपल्याला काप कट करायचे आहेत. तर आता इथे हे पनीर पण बनून तयार झालेलं आहे. तर आता इथे तूप पण व्यवस्थित सेट झालेलं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ताज्या दुधाच्या साईमध्ये इनो टाकून या महागड्या अशा वस्तू घरच्या घरी बनवू शकता. तर हा व्हिडिओ संपवण्याच्या आधी मला तुम्हा सर्वांना एकच विनंती करायची आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माझ्या व्हिडिओला शेअर करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, मला कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.